आपल्या बरोबर आता असीम सरोदे सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. असीमजी, हे आरक्षण कायद्यावर टिकू शकतं की नाही या प्रश्नावर आमची चर्चा सुरू होती आणि आपण जॉईन झालेला आहात. आपलं काय म्हणणं आहे? आता पूर्वीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेला धागा धरूनच मी हे सांगू इच्छितो की आरक्षणाचा मुद्दा काही राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि राजकीय नेते मात्र सातत्याने समाजाची दिशाभूल करत आहेत असं आपल्याला दिसते. आता भारतीय संविधानाच्या कलम 15-16चा आधार सातत्याने घेण्यात आलेला आहे. 15(4) मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सामाजिक दृष्ट्या मागासलेला, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असा जो समाज आहे त्यासाठी विशेष सोयी सुविधा केल्या जाऊ शकतात, विशेष सवलती दिल्या जाऊ शकतात. आणि म्हणून मग इम्पेरिकल डाटा वगैरे हे महत्वाच्या गोष्टी ठरतात. आता याच्यामध्ये मग सुरुवातीला मराठा आणि कुणबी समाज मराठाच आहेत अशा पद्धतीने काही माहिती गोळा करण्यात आली, अहवाल तयार करण्यात आले. आणि आता आपण पाहतो की या लेवलला आला की मराठा आहे ते कुणबी नाहीत, कुणबी प्रमाणपत्र आम्ही मराठा आहे ते घेणार नाही, अशा स्वरूपाचे वेगवेगळे राजकीय वाद आपल्याला दिसतात. त्यामुळे एकजिनसीपणा संपूर्ण मराठा समाज म्हणून प्रस्थापित करताना येणाऱ्या अडचणी किंवा मुद्दामून निर्माण केलेल्या अडचणी ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून मग 50%च्या वर तर आपण केव्हाच गेलेलो आहे, कारण की ESWचं आरक्षण धरून आता 62% एवढं आरक्षण झालेलं आहे. ESW मध्ये केवळ मराठा समाजच नाही तर सगळे जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले ते सगळेजण येतात. आणि त्याच्यामुळे आता याच्यावरती जर आरक्षण द्यायचं असेल तर तो विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी मनोज जरांगे पाटलांना सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुमची मागणी बदला आणि राज्यातल्या कोणत्याच नेत्यांना तुम्हाला भेटण्याची गरज नाही, तुम्ही हीच मागणी करा की हे नरेंद्र मोदी तुम्हाला भेटायला आले पाहिजे. कारण की जर संसदेमध्ये अशा प्रकारचा वेगळा कायदा झाला आणि तिथे जर आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात आली तरच आरक्षण टिकाऊ स्वरूपाचं होऊ शकते. त्यामुळे आता न्यायालयांमध्ये सुद्धा ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत ते माझे मित्र हॅलो, हा बोला बोला, तुमचा आवाज येतोय. हो, तर ज्या अडचणी कोर्टामध्ये सुद्धा निर्माण झालेल्या आहेत त्या सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटते की न्यायालयावर खूप अवलंबून न राहता जर हा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती ही महत्वाची आहे. आणि याच्यामध्ये आता राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांना धरून त्यांनी समाजामध्ये दिशाभूल करू नये. आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे लोक सुद्धा एकमेकांवर सोडण्यात येत आहेत हे आपल्याला महाराष्ट्र बघतोय की मुद्दामून काही लोकांमधून वादविवाद निर्माण करून मग असंतोषाची परिस्थिती निर्माण करायची, हिंसक वातावरण तयार करायचं, हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतंय. शेवटी सार्वजनिक मालमत्तेचा आदर राखणारा समाजच हा प्रगतिशील समाज असतो, विकसित समाज असतो. त्यामुळे खूप महत्वाचा मुद्दा टाकलात. खरं म्हणजे राज्य सरकार आता खूप प्रयत्न करत आहे किंवा मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं राज्य सरकारकडून सातत्यानं सांगितलं जात आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा एकमत झालेलं आहे की टिकणारं आरक्षण हवं आहे, पण मागास असणं हा मुद्दा सुद्धा कसा सिद्ध करता येईल हे सांगणंही महत्वाचं आहे, यावरही एकमत झालेलं आहे. मग खरंच आरक्षण देणं इतकं कठीण का होतं आहे? आणि मुळात आता जसं तुम्ही केंद्र सरकारचा मुद्दा काढला तर केंद्र सरकार यात कशी आणि किती महत्वाची भूमिका बजावू शकते? कारण इंदिरा साहनींचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा सुद्धा त्यावेळेस म्हटलं गेलं होतं की आरक्षणाचा फेरविचार केला जाऊ शकतो. तर मग आता काय करायला हवं? केंद्र सरकार काय करू शकतं? हा फेरविचार केला जाऊ शकतो. हा जो ही स्पेस ठेवण्यात आलेली आहे इंदिरा साहनीच्या केसमध्ये, त्याच्यात विचार केला जाऊ शकतो. तो कोण करू शकेल? तो संविधानिक बदल करूनच आता केंद्र सरकारला तो विचार करता येईल. त्यामुळे याच्यामध्ये कोणीही राज्य सरकारच्या माध्यमातून काही राजकारण करण्याचा जे प्रयत्न करतायत तो पहिली गोष्ट मला वाटते की तो थांबला पाहिजे. आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. आता याच्यामध्ये काय होतं की केंद्र सरकारचे प्रमुख प्रतिनिधी महाराष्ट्रात येतात पण त्या विषयावर काही बोलतच नाही आणि निघून जातात. म्हणून मग एक नाराजीचा सूर याच्यातून निर्माण होतो की कोणाला याची दखल घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे. कारण की लोक एकीकडे आत्महत्या करतात आणि हे वास्तव आहे की जे हातावर पोट असलेले आहे, शेतीवर अवलंबून असलेले आहे, शेती बरेचदा पावसावर अवलंबून आहे
आणि अशा वेळेस गरिबी आणि दारिद्र्याच्या सीमारेषेवर उभे असलेले सगळेजण आहे, ज्यांना समानतेच्या संधी मिळाल्याच पाहिजे. आणि त्यासाठी मराठा समाज म्हणजे सक्षमच आहे, राजकीय दृष्ट्या पॉवरफुलच आहे असं म्हणून आपल्याला चालणार नाही. एकगठ्ठा मतं देणारा समाज म्हणून मग राजकीय दृष्ट्या सगळेच जण पॉवरफुल आहे असं आपण समजू शकत नाही. त्यामुळे त्यातल्या आर्थिक कमकुवत घटकांचा विचार न करता केवळ जे राजकारणामध्ये प्रस्थापित मराठा दिसतात त्यांच्या आधारे आपण असं म्हणू शकत नाही की हे सगळे सक्षम आहेत किंवा आर्थिक दृष्ट्या सबल आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या सगळ्या घरातल्या मुलांच्या शिक्षण हक्काचा सुद्धा हा विचार आहे आणि तो हक्कांचा विचार म्हणून मांडता आला पाहिजे. आणि हक्कांचा कोणताही विचार, मितालीजी, हक्कांचा विचार हा कर्तव्यांची पूर्ती केल्याशिवाय मांडता येत नाही. त्यामुळे कर्तव्यनिष्ठ राहून हक्कांचा विचार मांडला पाहिजे. आपण कोणतेच कर्तव्य पाळणार नाही आणि बेलगाम पद्धतीने कसे वागून आपले हक्के मागू असं जेव्हा जेव्हा होते तेव्हा अराजकता पसरते. तशी अराजकता काही जण मुद्दाम मराठा आरक्षणाच्या संदर्भात पसरवण्याचा प्रयत्न करतात असं मला दिसते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे